अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं आपल्या स्वामी सेवा समिती यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस शुभ जावी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मनासारखा जोडीदार मिळावा. त्यासाठी आपल्याला एक असा उपाय करायचा आहे, म्हणजे एक सेवा करायची आहे थोडक्यात. तर तुम्हाला ही सेवा जी तुम्हाला सेवा सांगणार आहे तर ती तुम्हाला आता बघा, गणपती बाप्पांचं आगमन झालेलंच आहे आणि कोणाच्या घरी 1.5 दिवसांचा गणपती असतो, कोणाच्या घरी 5 दिवसांचा गणपती असतो, कोणाच्या घरी 10 दिवसांचा सुद्धा गणपती असतो. तर बघा, हा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर तो तुम्हाला आपल्या म्हणजे अनंत चतुर्थीपर्यंत तुम्ही कधीही करू शकता. हा जो उपाय तुम्हाला मी आज सांगणार आहे तर तो बऱ्याच जणांनी उपाय केलेला आहे आणि त्यांना अनुभव सुद्धा आलेला आहे लवकरच. म्हणून तुम्हाला सुद्धा मी सांगणार आहे, तुमचे सुद्धा असे काही अडथळे असतील, लग्न तुमचं जमत नाही आहे, म्हणजे लग्नाचं योगच येत नाही, लग्न जुळत नाही आहे, मग त्या संदर्भात तुम्हाला मी आज जो काही उपाय सांगणार आहे तो तुम्हाला करायचा आहे. आणि तर बघा, मनासारखा जोडीदार मिळावा त्याच्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचं जे असतं ते म्हणजे योग्य जोडीदार मिळावा. हे खूप महत्त्वाचं असतं, कारण काही क्षणापुरती त्या गोष्टी आपल्याला चांगल्या वाटतात, पण बघा नंतर आहे ना, पुढे गेल्यानंतर म्हणजे कालांतराने त्या गोष्टी आहे ना आपल्यासाठी चांगल्या नसतात. म्हणून बघा, कधीही देवाला आपण प्रार्थना करताना मनासारखा जोडीदार मिळावा यापेक्षाही जास्त महत्त्वाचं म्हणजे माझ्यासाठी जो योग्य जोडीदार आहे तो मला मिळू द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची. म्हणजे आपल्याला सुयोग्य जोडीदार मिळावा अशी आपल्याला देवाजवळ प्रार्थना करायची असते, तर ज्याने आपलं आयुष्य खूप सुंदर होईल. तर असं तुम्हाला जोडीदार म्हणजे मिळतोच या उपायाने. जो तुम्हाला मी उपाय सांगणार आहे आता, तर या उपायाने आपल्याला तो जोडीदार मिळतो, म्हणजे मिळतो, सुयोग्य आपल्याला जोडीदार मिळतो. तर आता मी तुम्हाला सांगते, तुम्हाला म्हणजे विश्वास नाही वाटणार, पण ज्यावेळेस तुम्ही स्वतः कराल त्यावेळेस तुम्हाला अनुभव येईल आणि तुम्ही परत तोच उपाय इतर लोकांना सुद्धा तुम्ही सांगाल असं मी तुम्हाला सांगायला आवर्जून. तर सगळ्यांनी बघा, ज्यांना खरंच प्रॉब्लेम आहे म्हणजे काही अडथळे आहेत लग्नाचे, तर त्यांनी नक्की तुम्ही आवर्जून करा. म्हणजे तर आपल्याला उपाय काय करायचा आहे, म्हणजे तुम्हाला उपाय काय करायचा आहे आपण ते बघूया. तर तुम्हाला काय करायचं बघा, थोडेसे तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत, थोडेसे तांदूळ घेऊन तुम्हाला ते पिवळे करायचे आहेत, म्हणजे ते अक्षता होतील. तर पिवळे कसे करायचे, आपली हळद घ्यायची, थोडीशी भांडारा हळद घ्यायची, त्याच्यामध्ये पिवळे करायचे. जरी थोडंसं पाणी घेऊन हळद घेऊन जरी त्याच्यात असं मिक्स केलं तरी ते पिवळे होऊन जातील. तर तुम्हाला काय करायचं, ते पिवळे घ्यायचे तांदूळ, म्हणजे अक्षता त्या होतील. मग तुम्हाला अक्षता थोडेसे घ्यायचे आहेत आणि तुम्हाला काय करायचं बघा, हा जो उपाय आहे तर हा उपाय मी तुम्हाला मागच्या वेळेस सुद्धा संकष्ट चतुर्थीला सांगितला होता. हा उपाय तुम्हाला करायचा होता. बघा, 11 घरं आपल्याला फिरायची होती. तर आता असं नाही करायचं तुम्ही, कारण आता बरेच जण काय करतात, तर बरेच जण 1.5 दिवसांचा गणपती असतो त्यांचं लगेच विसर्जन करतात 1.5 दिवसात, कोणी 5 दिवस तर कोणी 10 दिवस, म्हणजे असं असतं. आणि काही ठिकाणी म्हणजे 21 दिवससुद्धा गणपती असतात. तर बघा, तुम्हाला मी आता सांगेल तुम्हाला कसं करायचं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे बघा, तुम्हाला मी हा उपाय सांगितला होता याआधीसुद्धा, तर आता तुम्हाला थोडंसं वेगळं करायचं आहे. म्हणजे वेगळं काय करायचं आहे याच्यामध्ये, कारण हा उपाय जो आहे तर बऱ्याच जणांनी केलेला होता मागच्या वेळेस आणि त्यांचेसुद्धा प्रचंड असे अनुभव आलेले आहेत. खूप चांगला रिझल्ट असा आलेला आहे, त्यांना अनुभव आलेला आहे. 11 गणपतीला तुम्हाला अक्षता त्यांच्या डोक्यावर टाकायच्या आहेत. पण त्या कशा टाकायच्या तर तुम्हाला सांगते बघा. म्हणजे 11 गणपतीला तुम्हाला एकदा फक्त प्रत्येक गणपतीला तुम्हाला एकदाच अक्षता टाकायच्या आहेत आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा, तुमच्या डोक्यावर जशा अक्षता पडल्यात तशा अक्षता माझ्यासुद्धा डोक्यावर पडू ते लवकरात लवकर. म्हणजे तुम्हाला त्यांना अशी मनोभावी तुम्हाला अशी प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पाला. तर बघा, तुम्ही जिथं आरतीला जाल, कुठं दर्शनाला जाल, तिथं तुम्ही हा उपाय करा. तुम्हाला मी सांगाल, पण तुम्हाला सांगेल की तुम्हाला हा उपाय एका दिवसात करायचा आहे, एवढं लक्षात ठेवा बस. तर हा जो उपाय आहे तर तुम्ही आताच का करायचा अनंत चतुर्थीला, कारण बघा आता आपले घरचे गणपती असतात, बऱ्याच जणांचे घरचे गणपती असतात आणि तसंच बघा आपले मंडळाचे सुद्धा गणपती असतात. म्हणून खूप असा चान्स आहे आपल्याला ही सेवा करायला, उपाय करायला. म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे, ही सेवा तुम्ही गमावू नका. म्हणजे कसं करायचं आहे बघा, तुमच्या घरामध्ये जर तुम्ही गणपती बसवलेला असेल तर बघा त्यांना अक्षता टाकायच्या, म्हणजे तुमचं एकदा होईल. आणि परत तुमच्या देवघरामध्ये जो गणपती असेल तर म्हणजे तुमचं 2दा होईल. मग 2 झाले, मग तुमचे किती राहिले, फक्त 9. म्हणजे 9 गणपती तुम्हाला बाहेर, असं 9 गणपतीला बाहेर अक्षता तुम्हाला टाकायच्या आहेत. असं नाही की आता एकाच गणपतीला मी 11 वेळा टाकतो म्हणजे झालं, नाही. बघा, तुम्हाला असं करायचं नाही. 11 वेळा तुम्हाला 11 गणपतीला, प्रत्येक 11 गणपतीला तुम्हाला अक्षता टाकायच्या आहेत, प्रत्येक एक वेळा. आपल्या घरातले गणपती झाले, आता त्याच्यासोबत बाहेरचे गणपती, म्हणजे जिथं तुम्ही दर्शनाला जाणार आहे तिथं तुम्ही करायचं आहे. म्हणजे हा उपाय, म्हणजे तुम्हाला थोडेसे अक्षता घ्यायचे, तर कोणाला कळणार बी नाही की तुम्ही काय करताय, नाही का. तर तुमच्या खिशामधनं, तुमच्या पॉकेटमधनं तुम्ही थोड्याशा अक्षता घ्यायच्या आणि तुम्ही तुमच्याच हाताने टाकायच्या. म्हणजे बघा, तुम्हाला मी सांगते आता हा उपाय कोणी करायचा आहे, तर हा उपाय ज्याला लग्न करायचं आहे, मुलगी असो किंवा मुलगा असो, मुलाच्या आईवडिलांनी किंवा मुलीच्या आईवडिलांनी हा उपाय करायचा नाही. ज्या मुलाला लग्न करायचं आहे, ज्या मुलीला लग्न करायचं आहे त्यांनी स्वतःच्या हाताने हा उपाय करायचा आहे. तुम्हाला परत एकदा सांगते, हा उपाय मुलाच्या किंवा मुलीच्या आईवडिलांनी करायचा नाही आहे. ज्याला लग्न करायचं आहे
त्यांनीच करायचा आहे। किंवा आपले समजा मंडळाचे गणपती जरी असले, आता मंडळाचे बघा खूप असे मोठे, बरेच ठिकाणी खूप मोठे असे गणपती असतात, तर बघा काय करायचं तुम्ही, काही नाही, फक्त तुम्हाला असं नाही की डोक्यावरच पडल्या पाहिजे अक्षता, जरी तुम्ही लांबून जरी अशा टाकल्या ना त्यांना तरी चालणार, कारण कसं तुम्ही मनोभावे त्याच भावनेने तुम्ही टाकल्या आहेत ना, म्हणजे झालं, म्हणजे ती तुमची जी तुमची सेवा आहे, उपाय आहे, तुमची जी भावना आहे ती गणपती बाप्पापर्यंत पोचलेली आहे असं असतं। कारण बघा आता आपण कोणाच्याही लग्नामध्ये जर गेलो, नवरा नवरी जर पुढे असतात आणि आपण मागे असतो, किती लांब असतो तरी आपण अक्षता टाकतो ना, असं असतं। फक्त तुम्ही मनोभावे जी काही सेवा करणार आहे, आता मी तुम्हाला सांगितली, ती तुम्ही मनोभावे श्रद्धेने करा, बघा तुम्हाला अनुभव नक्की येणार म्हणजे येणार, कारण याचे प्रचंड असे अनुभव आलेले आहे बऱ्याच भक्तांना। म्हणून मी तुम्हाला सुद्धा सांगते, कारण मागच्या वेळेस सुद्धा मी हा उपाय सांगितला होता, तर बरेच जणांनी केलेला आहे हा उपाय, तर आता तुम्हाला सुद्धा सांगणार आहे मी, ही संधी तुम्ही गमावू नका। कारण बघा हा जो उपाय आहे, तर बघा आपण संकष्ट चतुर्थीला करू शकतो, पण कसं त्यावेळेस कसं करायचं, तर आता समजा 11 मंदिरात म्हणा नाही का, 11 मंदिरं लगेच आपल्याला एका दिवसात नाही शक्य होत, म्हणजे हा जो उपाय आहे तुम्हाला मी सांगितला तुम्हाला एकाच दिवसात करायचा। आता तुम्ही बोलाल आता मी आज करतो 4 गणपती आणि उद्या करतो मी 2 आणि परवा करतो मी 3, म्हणजे असं नाही करायचं। तर हा जो उपाय आहे तुम्हाला एकाच दिवशी आणि पूर्ण दिवसभरामध्ये तुमचे 11 गणपती झाले पाहिजे, म्हणजे घरातला बी पकडायचा, बाहेरचा बी पकडायचा, असे तुम्हाला 11 गणपती, आणि तुम्हाला एकदा अक्षता टाकून तुम्हाला प्रार्थना करायची। तुम्हाला प्रार्थना काय करायची आता मी तुम्हाला सांगितलं। आणि बघा ज्यांना जमणार नाही आता करायला, म्हणजे काही सुतक असेल, विटाळ असेल नाही का, तर हा जो उपाय आहे तर तुम्ही कोणत्याही संकष्ट चतुर्थीला करू शकता, पण तुम्हाला त्यावेळेस काय करायचं आहे बघा, मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की त्यावेळेस तुम्हाला 11 आपली म्हणजे घरं फिरायची असतात, 11 घरं म्हणजे 11 गणपती। आता बघा आपल्या घरामधली एक मूर्ती झाली गणपती बाप्पाची देवघरामधली, तर तुम्हाला अशी अजून 10 घरं म्हणजे अशी फिरायची असतात, म्हणजे पण बघा तुम्हाला मी सांगते कसं असतं, तर प्रत्येक ठिकाणी आपण जर गेलो तर तुम्हाला लोक विचारतील की बाबा, म्हणजे बरेच जण असे विचारतील तुम्हाला की हे काय करतोय, म्हणजे कशासाठी करतोय नक्की, आम्हाला सांग आम्हाला सांग, म्हणजे कसं आपलं काही गोष्टी गुपित असतं ते कळून जातं। परत तुम्ही बोलाल की ताई आम्ही ही सेवा केली, उपाय केला, पण आम्हाला रिझल्ट आला नाही, आम्हाला अनुभव आला नाही। बघा तुम्हाला मी सांगते कसं असतं, बघा काही गोष्टी अशा असतात की आपल्याला ते गुपित ठेवायला लागतात। बघा सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जोपर्यंत स्वतःला अनुभव येत नाही या उपायाचा, या सेवेचा तुम्हाला स्वतःला अनुभव येत नाही, तोपर्यंत तुम्ही कोणालाही सांगू नका, किती जरी जवळचं असलं तरी सांगू नका। आता बघा तुम्हाला मी सांगते कसं असतं, काही अशा गोष्टी असतात, काही म्हणजे आपण जे काही उपाय करतो, सेवा करतो, तर ती आपल्याला गुपित ठेवायला लागते, तेव्हाच आपलं म्हणजे त्या गोष्टी पूर्ण होतात। जर तुम्ही आता उपाय केला आणि जर तुम्ही लगेच एखाद्याला सांगितलं मी हा उपाय केला आहे, म्हणजे तुमचं ते काही म्हणजे त्याचं काही राहणार नाही। म्हणून तुम्हाला मी सांगेल की तुम्ही कोणालाही सांगायचं नाही, तुम्ही हा जो उपाय करणार आहे तर तो फक्त तुमच्या घरातल्यांमध्येच ठेवायचा आहे, बाहेर जाऊन द्यायचा नाही। तुम्ही हा उपाय केलेला, ही सेवा केलेली कोणालाही सांगायची नाही, एवढं लक्षात ठेवा। फक्त ज्याला खरंच गरज असेल खूप या गोष्टीची, म्हणजे या उपायाची, तुम्हाला सांगते ज्याच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी असतील, म्हणजे अडथळे येत असतील लग्न कार्यामध्ये नाही का, तर म्हणजे जरी तुमचं जवळचं असो किंवा लांबचं, तरी तुम्ही हा जो उपाय आहे तुम्ही इतर लोकांना सांगू शकता। मी असं नाही म्हणत की सांगू नका, बघा फक्त हा जो उपाय आहे तर एखादा व्यक्ती गरजू म्हणजे लई अडचण येते नाही का, तर तुम्ही त्यांना सांगू शकता हा उपाय म्हणजे असं असं कर म्हणून नाही का, पण फक्त तुम्ही हा स्वतः उपाय केलेला आहे तो फक्त सांगू नका। फक्त आपण एखाद्याला सल्ला देऊ शकतो, फक्त आपण जे काही करतो ते कधीही सांगायचं नसतं। आता तुम्हाला समजलं असणार आहे, तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये जर काही असे अडथळे असतील, लग्न जमत नाही आहे, योग्य तो जोडीदार मिळत नाही आहे, तर असे भरपूर अडचणी असतात लग्नामध्ये सुद्धा, लग्न जमत नाही आपलं त्यासाठी, तर तुम्ही नक्की हा उपाय करून बघा। तर आजचा व्हिडिओ इतकाच होता, अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वपूर्ण माहिती होती, आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। मला होती तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करा, आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबवते। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।